तर इथे बघा ही दगडामध्ये कोरलेली शिल्प आहे. हे पांडवकालीन मंदिर आहे, पांडवांनी बांधलेलं आहे 2-2.5 तासामध्ये. आणि इथून जे पाणी जाते ह्याचा अजून पत्ता नाही कुठे. तर दादा देखील पाण्याचा आनंद घेतो. तुम्ही बघितलं तरी ते झुंड करून बसले आहेत सगळे. हा भैरव गुंफा या गुंफेचं नाव आहे. इथे तुम्ही बघितलं तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण जाणार आहोत देवगड तालुक्यातील वाडा गावातील विमलेश्वर मंदिरात. असं म्हणतात की हे मंदिर सुमारे 1000 ते 3000 वर्षांपूर्वी पांडवकालीन मंदिर आहे. तर ते पांडवांनी एका रात्रीत त्या एका शिल्पामध्ये कोरल्या असं म्हटलं जातं. तर आज आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि ते मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पहिलं प्लेस असेल जे मी एक्सप्लोअर करतो आहे माझ्या चॅनलवरती. नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, खूप सारं प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया त्या मंदिराच्या दिशेने. तर आता आम्ही निघालो आहे वाड्याच्या दिशेने. तर माझ्यासोबत दादा आहे. तर दादा आणि मी जातो आहे आता विमलेश्वर मंदिराकडे. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे वाडा गावामध्ये. तुम्हाला दाखवतो वाडा गावचा बोर्ड. तर पोचलो आम्ही वाडा गावामध्ये. समोर दिसतं वाडा गावचा बोर्ड आणि या साईडला आहे ती वाडा गावची शाळा आहे. तर आता आपण त्या फाट्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहोत. हा जो रस्ता आहे हा विमलेश्वर मंदिराच्या दिशेने जातो. या ठिकाणी फणसे गाव देखील याच बाजूला आहे. तर मंडळी, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. समोर आपले आहे विमलेश्वर मंदिराचा गेट. तुम्हाला दाखवतो मी. हा आहे विमलेश्वर मंदिराचा गेट. तिथल्या वरत्या बाजूला गेला रस्ता त्या ठिकाणी मंदिराचा कळस दिसतो. मी तुम्हाला तो देखील दाखवतो. तर समोर जो दिसतोय तो मंदिराचा कळस, श्री क्षेत्र विमलेश्वर. या मंदिराचा खूप जुना इतिहास आहे. सुमारे 1000 ते 3000 वर्षांपूर्वी पांडवकालीन हे मंदिर आहे. तर या मंदिराची रचना ही एका रात्रीत केली गेलेली आहे. पण हा जो कळस दिसतोय तो नंतर थोडासा इनोव्हेटिव्ह पद्धतीने त्याला रिस्ट्रक्चर केलं गेलं आहे. ह्याचा कळस हा नंतर सिमेंटने बांधण्यात आला. तर हा जो पूर्ण मंदिराचा परिसर आहे ही पूर्ण एक काळीतरी दगड आहे. या दगडामध्ये पांडवांनी एका रात्रीत करून हे मंदिर बनवलं आहे असं बोललं जातं. तर आता आपण जाऊया मंदिराच्या दिशेने. तर आता आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने. दादा आपल्याला घेऊन जातो आहे. तर अशी काहीशी घाटी आहे जी मंदिराच्या दिशेने जाते. तर हा परिसर बघा. इथे एक वर्षाचे 12ही महिने वाहणारा झरा आहे. या ओहळाला वर्षाचे 12ही महिने पाणी असतं. तर हा सगळा परिसर बघा किती सुंदर आहे. निसर्गरम्य असं झाडं झुडपं सगळे दिसत आहे. तर हा जो हे जे शिल्प आहे हे पूर्ण मंदिराच्या इकडे कंटिन्यू झालं आहे. तर हे सुमारे 100 मीटर लांब असं हे शिल्प आहे. या शिल्पामध्ये आणि याची उंची जर बघायला गेली तर सुमारे 15-1 मीटर आहे. तर या शिल्पामध्ये हे पूर्ण मंदिर कोरलं गेलं आहे. तर इथे बोर्ड देखील आहे, श्री क्षेत्र विमलेश्वर वाडे. तर समोर लिहिलं आहे की या ठिकाणी पादत्राणे काढायचे, चपला आपल्याला या ठिकाणी काढायला लागतील. तर इथे बघा ही दगडामध्ये कोरलेली शिल्प आहेत. ही पांडवकालीन शिल्प आहेत. किती छान पद्धतीने कोरली गेली आहेत. या प्रत्येक चित्राचा काहीतरी एक मिनिंग असेल. या मिनिंगफुल चित्रांची कोरीव कामं इथे या दगडामध्ये केली गेली आहेत. याच्या उजव्या बाजूला खाली पूर्ण असा हा झरा आहे. वाहतं पाणी आहे. वर्षाची 12ही महिने त्या ठिकाणी पाणी असतं. तर इथे मोरीसारखा भाग दिला जिथे पाय वगैरे धुवून मंदिरामध्ये प्रवेश करायचे. खाली तुम्ही पाहू शकता काही माणसं देखील पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करतील. तर हे जे मंदिर आहे हे हा दगड कोरला आहे आणि त्यामध्ये विमलेश्वराचं असं देवस्थान आहे.
तर आपण इथे चपला काढून मंदिरामध्ये प्रवेश करू. तर बघू शकता ही गुंफा आहे मंदिरामध्ये कोरली आहे दगडामध्ये. तर इथे दाखवलं आहे की स्त्रिया प्रवेश करत नाही, म्हणजे स्त्रियांना प्रवेशासाठी या मंदिरामध्ये बंदी आहे. समोर एक शिवलिंग आहे, काळ भैरव गुंफा या गुंफेचं नाव आहे. इथे तुम्ही बघितलं तर मस्त असं शिवलिंग आहे ज्यावर पावसाचं नॅचरल पद्धतीने पाणी पडतंय. तर आपण आतमध्ये प्रवेश करतोय. जय शंकर शंभो. तर आपण आपलं आता काळभैरव गुंफेतून शिवलिंगाचं दर्शन घेऊन झालंय. तर दुसऱ्या बाजूने जर आपण गेलो तर तिथे देखील शिवलिंग दिसेल तुम्हाला. या मंदिराची थोडीशी नवीन पद्धतीने रचना केली गेली आहे. तर हे जे तुम्हाला दीपस्तंभ दिसत आहे हे पुरातन काळातीलच आहे, याला काही रिनोव्हेट केलेलं नाही आहे. तर मंदिराच्या डाव्या साईडला एक गणपतीचं मंदिर देखील आहे. ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 2 हत्ती होते, ते देखील दगडातच कोरले गेलेले होते, परंतु रिसेंटली त्याचे रिनोव्हेशन केले गेले. हे सिमेंटच्या सहाय्याने याची सोंड व समोरचा तोंडाचा भाग बनवला गेला आहे. पण तुम्ही जर पाहिलं तर हे पूर्ण दगडामध्ये कोरून मंदिराला बनवलं गेलं आहे. हे काही दीपस्तंभ आहेत पुरातन काळातील, पांडवकालीनच आहेत. हे जे द्वार आहे हे मुख्य द्वार आहे श्रीदेव विमलेश्वराचं. तर या साईडला पाहिला तर खूप असं चांगलं पर्यटन स्थळासारखं बनवलं, थोडंसं रिनोव्हेट केलं आहे. आणि समोरच्या दिशेने छान असे माड व सुपारीच्या झाडांची अशी बाग दिसते. हा जो ओढा आहे याला वर्षाचे 12ही महिने पाणी असतं असं म्हणतात. जर पावसामध्ये जर या झऱ्याचं पाणी गढूळ झालं तर मंदिराच्या उजव्या बाजूच्या हत्तीच्या कडून एक झरा येतो जो पाण्याला शुद्ध करतो. तर हा ब्रिज देखील त्या पुरातन काळातीलच आहे, त्याला काही रिनोव्हेट केलं गेलेलं नाही. त्याच्यात काही सिमेंटचा वापर देखील केला गेला नाही. अलीकडे फक्त या समोरच्या सरफेसला सिमेंट लावून प्लेन करण्यात आलं आहे. बाकी तुम्ही जर पाहिलं तर या दगडांच्या मध्ये काहीही सिमेंट वापरलं गेलेलं नाही. तर पूर्णपणे हा ब्रिज दगडांवरच उभा आहे. तर आता आपण मुख्य विमलेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश करूया. तर या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की समोर जर तुम्ही पाहिलं तर शिवलिंग तुम्हाला दिसेल. मंदिरामध्ये पुजारी काका देखील आहेत. तर या मंदिरामध्ये प्रवेश करताच खूप सारी वटवाघळं आपल्याला पाहायला मिळतील. वटवाघळं तुम्ही जर पाहिलं ही सारी वटवाघळं इथेच असतात. मंदिरामध्ये प्रवेश करतात सगळे उडून जातात. या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, समोर जर पूर्ण मंदिराचा भाग आहे तो वटवाघळांनी भरलेला असायचा. तर इथे उडताना देखील दिसतील तुम्हाला. या ठिकाणी नंदी देखील आहे. या नंदीदेवाचं आपण दर्शन घेऊन पुढे मेन शिवलिंगाच्या दिशेने जाणार आहोत. ते गणपती बाप्पाची मूर्ती देखील या दिशेने आहे. मुख्य शिवलिंग आपलं वरती आहे. तर तिकडे पुजारी काका त्या शिवलिंगावरती पाणी टाकताना दिसत आहे.
तर हे शिवलिंग श्री क्षेत्र विमलेश्वराचं आहे. आपण या शिवलिंगाजवळ आलो आहे. तर इथे पुजारी काका देखील आहे. तर काका, काय या मंदिराचा इतिहास आहे, काय तुम्ही सांगाल? हे पांडवकालीन मंदिर आहे. पांडवांनी बांधलेलं आहे 2-2.5 तासामध्ये. इथून जे पाणी जाते ह्याचा अजून पत्ता नाही कुठे. अच्छा, म्हणजे या झऱ्याचं पाणी कुठे जाते ते अजून कोणालाही माहिती नाही, पण कंटिन्युअस पाणी वाहतं असतं. पाणी टाकलं ते कुठे जाते याचा पत्ता नाही आहे. आणि तिकडं तो झरा वाहत असतो वर्षाचे. त्या झऱ्याला वर्षाचे 12 महिने पाणी असतं, महिन्याचे 30 दिवस. आणि असं ऐकलंय की हे मंदिर एका रात्रीत उभारलंय पांडवांनी. हे पांडवकालीन मंदिर आहे. हे शिवलिंग आहे ना, थोडं वाढत जाते. तर पुजारी काका सांगतात की हे जे शिवलिंग आहे विमलेश्वराचं, ते थोडं वाढत जातं. तर काय याची फ्रिक्वेन्सी असते, किती वेळानंतर, काय? वर्षानंतर आहे, म्हणजे कित्येक वर्षानंतर. तर वर्षानुवर्ष हे थोडं करून वाढत जात आहे. की हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, या शिवलिंगाचं वैशिष्ट्य आहे. आणि मी असं ऐकलं की महाशिवरात्रीत शिवाय नमः, ओम शिवाय नमः, ओम शिवाय नमः, ओम शिवाय नमः, ओम शिवाय नमः. हा सगळा मंदिराचा परिसर आहे. आता तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो. हे तुम्ही पाहिलं तर पूर्ण वटवाघा आणि इथे पूर्ण असा रहिवास असतो त्यांचा. हे तुम्ही बघितलं तर इथे झुंड करून बसले आहेत सगळे. उजव्या साईडचा हत्ती आहे. या हत्तीच्या साईडने एक झरा जातो, मेन ओव्हराला जाऊन मिळतो. पावसाच्या काळात लाल पाणी होतं, तो हा झरा जाऊन शुद्ध करतो. मात्र मंदिरामधून उगवणारा झरा कुठे जाऊन मिळतो हे कोणालाही अजून माहिती नाही. हा पूर्ण जे खडक आहे 100 मीटरचं खडक विमलेश्वर मंदिराचं. आणि या साईडने रस्ता आहे खाली जायला. तर खाली पाण्यामध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. तर हा सगळा परिसर आहे जो विमलेश्वर मंदिराच्या चहूबाजूंनी असे निसर्गरम्य असा परिसर आहे. खूप छान वाटतं इथे आल्यावर, प्रसन्न वाटतं, एकदम शांतता आहे. कोणाला जर असे शांततामय ठिकाण आवडत असेल व श्री महादेवांचे भक्त असतील तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. तर खूप छान परिसर आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर बाहेरच्या दिशेने गेल्यावरती देखील आपल्याला खूप प्रसन्न वाटतं मनाला. खालीच्या दिशेने पाण्याचा ओहोळ देखील आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण मस्त आंघोळ वगैरे करू शकतो, स्नान करू शकतो. तर खूप छान वाटतं या ठिकाणी आल्यावर. एक वाडा गावातील कोणाला असं जास्त माहीत नसलेलं असं हे विमलेश्वराचं मंदिर आहे. तर या ठिकाणी व्हिजिट देऊन खूप छान वाटलं. तुम्हाला देखील जर माहिती हवी असेल तर लोकेशन मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पिन करून ठेवेन. तर तुम्हाला या ठिकाणी नक्की यायचं असेल तुम्ही अवश्य भेट द्या. खूप छान वाटतं आहे. तर या झऱ्याच्या दिशेने आम्ही जातो आहे आता. तर या पाण्यामध्ये छोटे मासे देखील आहेत. तुम्हाला दिसणार तर नाही, पण मी प्रयत्न करेन दाखवायचा. खूप छान असा परिसर आहे. या झऱ्याच्या आवाजाने मन अगदी प्रसन्न होतं. खूप छान वाटतं. काही छोटे मोठे झरे देखील आहेत या ठिकाणी. हे मुख्य मंदिरातून आले असावेत. तर दादाला इथे येताना थोडासा स्ट्रगल करायला लागतो आहे.
प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. तुम्हालाही या ठिकाणी भेट द्यायची असेल तर श्रीक्षेत्र विमलेश्वर एक निसर्गरम्य खूप छान ठिकाण आहे. तर दादा देखील पाण्याचा आनंद घेतो. ही मुलं देखील येथे पोहायला आलेली आहेत. खूप छान वाटतं असं वातावरण बघून. हे वातावरण गावच्या ठिकाणीच मिळतं. शहरामध्ये ह्या सगळ्याची कमी मात्रा नक्की भासते. तर पाऊस देखील खूप धरला आहे आता. तर आम्ही देखील घराच्या दिशेने जातो. तर इथलं जे शिवलिंग आहे ते वर्षानुवर्ष वाढत जातं. हे पुजारी काकांनी देखील कन्फर्म केलं आहे. आणि या मंदिरात महाशिवरात्रीच्या वेळी खूप मोठा उत्सव असतो. सुमारे 6 ते 7 दिवस या मंदिरात यात्रा चालते. खूप मोठा उत्सव होतो. तर मंडळी, हा होता माझा पहिला ब्लॉग आणि आपण एक पांडवकालीन मंदिराला भेट दिली. तर हे खूप छान ठिकाण आहे. तुम्ही देवगडमध्ये आला तर अवश्य भेट द्या. इथे मी माझा ब्लॉग संपवते. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन प्लेसेस एक्सप्लोअर करण्यासाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा. व्हिडिओला लाईक करा. चला बाय.